नमस्कार मित्रांनो, तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे। ज्या ट्विस्टमध्ये आता वल्लरीने रमाकांतला पकडण्यासाठी चोर आणलेले आहे। तर त्या ट्विस्टमध्ये आता सुप्रिया आलेने आणि वल्लरीने आता जे पुरावे कपाटात लपून ठेवलेले आहे तर ते पुरावे मात्र अविनाश मामाला सापडतात आणि अविनाश मामा ते पुरावे आहे तर वल्लरीच्या कपाटातील सगळे काही पुरावे मात्र तो आता ईश्वरीच्या हातामध्ये देतो आणि ईश्वरीच्या हातात दिल्यानंतर आता ह्या सगळ्याचा पर्दाफाश करून शेवटी रमाकांतला आलेले जे काही पकडायला पोलीस तर ते पोलीस वल्लरीलाच पकडून घेऊन जातात। अविनाश मामा स्वतः वल्लरीचे पुरावे देऊन आता सगळ्यांच्या समोर आणखीन एका भयानक सत्याचा उलगडा करतात। कारण आता सात्विकाने जे दागिने इकडे ह्या वल्लरीकडे दिलेले असतात, जेव्हा सात्विकाला आत्महत्या करायची असते त्यावेळेस, आणि ते दागिने मात्र वल्लरीने स्वतःकडे ठेवून अर्णव आणि अंजलीच्या बाबतीत काही केलेलं नाही हे मात्र अविनाश मामा सगळ्यांच्या समोर आता सगळ्यांना सांगत आहे। वल्लरीच्या पापाचा शेवटी घडा तर भरलेलाच असतो, परंतु आता वल्लरी मामीला कोणती शिक्षा मिळते हे बघणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे। आणि आता शेवटी अंजली अर्णव हे सगळेजण रमाकांतची माफी मागून अर्णव मात्र आपल्या ईश्वरीला प्रेमाचं प्रपोज करण्यासाठी काय असं प्लॅनिंग करतो ते आपण आता व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा मित्रांनो राकेश आणि वल्लरी एक एक गेम करून आता रमाकांतला बाहेर काढण्याचा प्लॅन करत असतात आणि त्यात म्हणजे आता हा राकेश असं काहीतरी प्लॅन करतो की रमाकांतला जेलमध्ये पाठवण्यासाठी जे पेपर्स ह्या वल्लरीने केलेले आहेत तर त्या पेपर्सवर खोट्या सह्या बनवून तो अंजलीच्या सह्या घेतो, कारण त्या सह्या ते 35 लाख रुपये आहे कंपनीतील तर ते मात्र हे काढून घेण्यासाठी, आणि ह्यावर आता अंजलीने सह्या केल्या तर सगळं काही व्यवस्थित होईल आणि कुणाला काहीच कळणार नाही नक्की पैसे कुठे गेलेत हे सगळं दाबण्यासाठी त्याने मुद्दाम आता वल्लरी मामीचा फायदा करून शेवटी अंजलीच्या सह्या मिळवलेल्या असतात। परंतु त्याला हे कळत नसतं की ह्या सगळ्यामुळे आपण ह्या सगळ्यामध्ये किती अडकत चाललेला असतो। जे काही आपण करत आहोत ते सगळं काही आता हे सगळ्यांच्या समोर सिद्ध होणार आहे, कारण अर्णव तर आता गुंडांना पैसे न दिल्यामुळे त्याच्या तावडीतून तर सुटलेला असतो, पण तोपर्यंत इकडे त्याने सह्यासुद्धा मिळवलेल्या असतात। त्यानंतर आता वल्लरी पोलिसांना घरी बोलावते आणि वल्लरीने जेव्हा घरात पोलीस बोलवलेले आहे बघून ईश्वरीला धक्का बसतो आणि ईश्वरी म्हणते की हे बघा, बाबांच्या विरोधात कोणी आता कोणताही पुरावा मला देऊन दाखवायचा आणि तरच मात्र बाबांना या घरातून बाहेर काढण्याचा तुमचा हक्क आहे, आणि जोपर्यंत मी तुम्हाला 24 तासाची मुदत मागते अंजली ताई, बाबांना मात्र निर्दोष सिद्ध करण्यासाठी मी आता एक असा भयानक पुरावा देणार आहे आणि तो पुरावा असा आहे की त्या पुराव्याने मात्र आता माझी आई आणि बाबा हे दोघंही निर्दोष आहे हे सत्य आता लवकरच सगळ्यांच्या समोर येईल, आणि ते सत्य सगळ्यांच्या समोर आल्यानंतर ज्या कोणी व्यक्तीने हे सगळं केलेलं आहे तर ती व्यक्ती सगळ्यांच्या समोर असेल असं चॅलेंज मात्र ईश्वरीने स्वीकारलेलं असतं आणि ते चॅलेंज ईश्वरी पूर्ण करायला निघलेली असते। वल्लरीला तर घाम फुटतो आणि वल्लरीला असं वाटतं आता काय करावं, कारण आता ही ईश्वरी जे काही करेल तर आपण डायरेक्ट पोलिसात जायला बसलो। आणि तेवढ्यात अविनाश मामा आत येतो आणि तो कपाटामध्ये काहीतरी शोधत असतो, कोणते तरी पेपर्स त्याला हवे असतात आणि त्याच वेळेस आता ते पेपर सापडण्याऐवजी त्यामध्ये त्याला असे काहीतरी पुरावे सापडतात जे सगळे काही पुरावे आता हे वल्लरीकडे आलेच कसे ते वल्लरीच्या विरोधात असतात। हे अगदी पुरावे बघितल्यानंतर आता मामाला खूप मोठा धक्काच बसतो। मामा म्हणतो की हे करणारी तर फक्त आता वल्लरीच असू शकते आणि हे सगळे खेळ मात्र वल्लरीने मांडलेले आहेत, त्यामुळे आता अर्णवला सुद्धा हे वल्लरीनेच किडनॅप केलं असेल, तर आता या सगळ्यामध्ये ती राकेशची सुद्धा काहीतरी मदत घेत असेल। राकेश मात्र आपल्याला फसवतो याचा सुद्धा आता संशय मामाला आलेला असतो आणि मामा म्हणतो की काही झालं तरी आता मात्र मी सोडणार नाही। वल्लरी जरी माझी बायको असली ना पण तरीसुद्धा आत्तापर्यंत तिने खूप काही केलं, अर्णव आणि अंजली या दोघांना पोरकं केलं, माझी सात्विका ताई या जगातून मला सोडून निघून गेली आणि हे सगळं करणारी मात्र ही वल्लरी आहे हे मात्र मला आत्तापर्यंत माहिती नव्हतं। पण घरामध्ये आता जेव्हा जेव्हा सुप्रिया काकू येत आहे त्यावेळेस मात्र वल्लरी लपून बसण्याचं जे नाटक करत आहे ते आत्ता मला समजलं। भयानक पुरावे सापडून जेव्हा आता हा
अविनाश मामा सगळ्यांच्या समोर येतो आणि त्याच वेळेस आता ईश्वरीने सुप्रियाला तेथे बोलावून घेतलेलं असतं आणि सुप्रिया तेथे सुद्धा आलेली आहे आणि जो काही आता हा 20 वर्षांचा भूतकाळ घडलेला आहे तो भूतकाळ मात्र सुप्रिया आणि रमाकांत काका हे सेम टू सेम सांगतात आणि हे भूतकाळ सांगितल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. कुणाला काहीच कळत नसतं की आता काय होईल आणि हे सर्व करणारी दुसरी तिसरी कोणी नसून आता ही वल्लरी आहे. मामा सगळ्यांच्या समोर वल्लरीची गचंडी धरत बाहेर घेऊन येतो आणि त्या क्षणी आता सुप्रिया जोरात ओरडते की ही तीच बाई आहे, या बाईने आम्हाला फसवलं आणि ह्याच बाईने मला तेथे अगदी खोटं नाटक बनवून आणलं होतं. कारण हे खोटं नाटक असं होतं की त्या बाईने सगळ्यांना फसवलं आणि आत्तापर्यंत मला फसून हे सगळं काही माझ्यापासून ती लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत होती आणि आता किती काही झालं तरी या बाईला सोडू नका. माझ्या ईश्वरीच्या मुळाशी म्हणजे उठणारी ही बाई आहे. तेव्हा आता वल्लरी नाही नाही करत असते आणि नाही नाही म्हणता म्हणता आता सगळ्यांना मात्र फार मोठा धक्का बसतो. कारण वल्लरी इतक्या थराला जाईल असं वाटलं नव्हतं आणि त्याच वेळेस आता तेथे शिर्के आलेले आहेत आणि शिर्क्याने मात्र आता कंपनीत झालेला जो मोठा घोटाळा प्रकरण आहे तो मात्र सगळ्यांना अर्णवसमोर सांगितलेला असतो. अर्णव म्हणतो की हे पक्ष शिर्के काही काळजी करू नका, जे होईल ना ते चांगल्यासाठी होईल, मी सगळं काही शोधून काढतो. आणि त्याच वेळेस आता अंजलीच्या लक्षात येते. अंजली म्हणते की आता हा 35 लाखाचा जो फ्रॉड झालेला आहे आणि त्यावर आता माझ्या सह्या आल्यात कुठून, म्हणजे आता राकेशने माझ्या खोट्या सह्या घेतल्या आणि माझ्या सह्या घेऊन ते माझ्याशी खोटं का बोलले. कारण रमाकांत बाबा यांना जेलमध्ये पाठवण्यासाठी जे पेपर्स रेडी मामीने केले होते त्यावर सह्या लागतात असं ते म्हणाले होते आणि यावर माझ्या सह्या त्यांनी खोट्या बनवून घेतल्या आणि त्या क्षणी तेथे राकेशचा सुद्धा पर्दाफाश होतो. तर आता वल्लरी मामी आता तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते पण ईश्वरी मात्र आता वल्लरीला म्हणते की नाही, आता मात्र तुमच्या पापाचा घडा भरलेला आहे. मामी म्हणते की मला माफ कर ईश्वरी, एक संधी मला दे प्लीज, एक संधी मला दे. पण ईश्वरी म्हणते की नाही, आत्तापर्यंत तुम्ही जे काही केलेलं आहे ना त्याची शिक्षा तुम्हाला मिळेलच. अर्णव लगेच आता धावून उठतो. अर्णव म्हणतो की मामी तू इतक्या खालच्या थराला गेली मला वाटलं नव्हतं. मी तर एका आईप्रमाणे तुला समजत होतो, विश्वास टाकला होता, पण तू इतका धोका दिला. अंजली तर पुढे येते आणि मामीच्या आणि राकेशच्या सनसन कानामागे देते. तेव्हा आता या अंजली आणि अर्णव रमाकांत बाबांची माफी मागतात आणि सुप्रियाची सुद्धा माफी मागतात की आम्हाला माफ करा, आमच्याकडून जे काही झालेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे, प्लीज जे झालेलं आहे त्यासाठी आम्हाला माफ करा. हे ऐकल्यानंतर आता मात्र वल्लरीच्या काय करावं तेच काही तिला कळत नसतं. कुठे जावं काय करावं म्हणून ती आता पळून जाण्याचा प्रयत्न करते तर मामा पुढून येतो. मामा म्हणतो की वल्लरी थांब, किती काही झालं तरी आता मात्र तुला कुठेही जाऊन देणार नाही. काही झालं तरी शेवटी तुला तुझ्या पापाची शिक्षा मिळणारच. आणि त्याच वेळेस आता तेथे रमाकांतने धुमाळला आणलेलं असतं आणि धुमाळ येता क्षणी वल्लरीच्या आणखीन पापाचा पाजार फुटतो आणि शेवटी वल्लरीला आपलं सगळं काही जे केलेलं आहे तर ते कबूल करावं लागतं. आणि त्याच वेळेस आता रमाकांत म्हणतो की ठीक आहे, आता माझं सगळं काही मी माझ्यावर असणारे आरोप मिटवलेले आहे, त्यामुळे मी आता कायमचं हे घर सोडून चाललो. परंतु नाही, अर्णव मात्र स्वतः पुढाकार घेतो आणि शेवटी आपल्या बाबांना थांबवतो, आपल्या बाबांच्या पाया पडतो, माफी मागतो. वल्लरी आता अंजलीला माफी मागत असते पण आता अर्णव वल्लरीला बाजूला ढकलून देतो आणि घराच्या बाहेर काढतो. त्या क्षणी मात्र अविनाश मामा तिच्या हाताला धरतो आणि तिला बाहेर ढकलून देतो. परंतु ईश्वरी म्हणते की जर तुम्हाला या घरात राहायचं असेल तर या घरात पडेल ते काम करावं लागेल. वल्लरी म्हणते की ठीक आहे, मी कोणतंही काम करायला तयार आहे. म्हणून शेवटी तिला मोलकरणीचं काम दिले जाते आणि मोलकरणीचं काम दिल्यानंतर आता वल्लरीचा खूप जळफळाट होत असतो. पण शेवटी आता जी चूक केलेली आहे ती चूक केलेली आहे म्हणून मात्र आता जे काही होत आहे ते सगळं काही मात्र आता वल्लरीच्या विरोधात होत आहे. आणि शेवटी अंजलीचे सुद्धा डोळे उघडलेले असतात. अंजलीसुद्धा आता राकेशला या घरातून आणि ह्या सगळ्या हक्कातून बाहेर काढण्यासाठी अर्णवला सांगते. अर्णव मात्र राकेशचे सगळे अधिकार काढून घेतो आणि शेवटी शलाकाच्या मर्डर केसखाली त्याला जेलमध्ये जावं लागतं. तेव्हा आता मित्रांनो वल्लरीला तिच्या पापाची शिक्षा मिळते आणि घर सोडून चालणाऱ्या रमाकांतला अर्णव आणि अंजली मात्र आता मिठीत घेऊन तेथे थांबवतात. आणि पुढे आता नक्की आणखीन कोणते ट्विस्ट येणार आहे, पुढे नक्की काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करत राहा आणि असेच दुहेरी मित्वाचे डेली अपडेट्स पाहत राहा. तोपर्यंत धन्यवाद.